नमस्कार मित्र, मी वैद्य महेश बोर. मी एक आयुर्वेद कन्सल्टंट आहे आणि गेल्या 14 वर्षापासून आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. तरी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आयुर्वेद आणि पंचकर्म याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ चालू करण्यापूर्वी किंवा माहिती घेण्यापूर्वी आपण धन्वंतरीचे स्तवन करूयात. नमामि धन्वंतरिं आदिदेवं सुरासुरे वंदित पादपद्मं लोके जरारुक भय मृत्युनाशनं दातारं ईशं विविध औषधीनाम. तर ह्या व्हिडिओची सुरुवात करताना आपण आयुर्वेद म्हणजे काय हे थोडक्यात पाहूयात. आयुषः वेदः आयुर्वेदः. इट इज सायन्स ऑफ लाईफ. म्हणजेच आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद. इतकी साधी आणि सोपी आयुर्वेदाची परिभाषा केलेली आहे. तर आयुर्वेदामध्ये स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ कसं राहता येईल आणि त्याला व्याधी झाला असता तर तो व्याधी मुक्त कसा करता येईल याच्यावरची माहिती देण्यात आलेली आहे. तर हे स्वस्थ राहण्यासाठी आयुर्वेदाने सर्वात प्रथम दिनचर्या आणि ऋतुचर्या या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दिनचर्या म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही तुमचे आचरण कसे असावे. म्हणजे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठावे, त्यानंतर तुम्ही शौच मुखमार्जन म्हणजे दंतधावन करावे, त्यानंतर तुम्ही नस्य गंडूष अंजन, यानंतर तुम्ही व्यायाम स्नान उद्वर्तन तुम्ही ह्या गोष्टींचा रोज तुमच्या डेली लाईफमध्ये हे जर पाळलं तर तुम्हाला तुमचे जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत यांचे कुठलेही व्याधी होणार नाहीत. यानंतर आले ऋतुचर्या. ऋतुचर्या म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये हा काळ बदलतो. काळाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यानुसार तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये दोषांची क्षयवृद्धी होत असते. म्हणून त्या काळामधला तुमचा आहार विहार तुम्ही आयुर्वेदाने ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे ठेवला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्याधी होणार नाही. एवढंच न सांगता आयुर्वेदाने तुम्ही तुमचं सद्वर्तन कसं ठेवावे म्हणजे हिंसा करू नये, चोरी करू नये, असत्य बोलू नये, अप्रिय बोलू नये, चहाडी करू नये, त्याशिवाय काम क्रोध मद मत्सर या गोष्टींचा त्याग करावा, तुम्ही गरिबांना मदत करावी, किड्या मुंगी सारख्या प्राणीमात्रांवरही दया करावी, या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. जर आपण ह्या सर्व गोष्टी पाळून आपले आचरण ठेवले तर आपल्याला दीर्घ आयुष्य ऐश्वर यश या गोष्टींची निश्चित प्राप्ती होते. प्रकारे सदवृत्ताचे पालन केले तर आपण निरोगी राहतो. परंतु जे व्यक्ती हे सदवृत्त पालन करत नाहीत आणि व्याधीग्रस्त होतात त्यांच्यासाठी देखील आयुर्वेदाने चिकित्सा सांगून ठेवलेली आहे. तर ही चिकित्सा बघण्यापूर्वी आपण आयुर्वेदाची निदान पद्धती बघूयात. तर दोष धातू मल आणि अग्नी ह्या 4 गोष्टी आपल्या शरीराचा व्यापार चालवित असतात. त्याच्यामध्ये दोष धातू मला मूलम ही शरीरम असे आयुर्वेदाने व्याख्या करून ठेवलेले आहे. त्याप्रथम दोष पाहूया. दूषयंती इति दोषा. हे शरीरामध्ये धातू आणि मलांना दूषित करतात म्हणून त्यांना दोष म्हटलेला आहे. हे जे वात पित्त आणि कफ हे 3 दोष आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. हे 3 दोष जर साम्य अवस्थेत असतील तर मनुष्य निरोगी राहतो. आणि नंतर धारणात धातवा म्हणजे आयुर्वेदाने 7 धातू सांगून ठेवलेले आहेत. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. दोषांद्वारे हे दूषित होतात आणि यांच्यामध्ये क्षय आणि वृद्धीचे लक्षण दिसतात. या क्षय आणि वृद्धीच्या लक्षणानुसार आपण चिकित्सा करू शकतो. त्याचप्रमाणे मलाचे आणि अग्नी ह्या सर्वांना बॅलन्स करणारा अग्नी असतो. सर्वे रोगा अपि मंदे अग्नो म्हणजे सर्व रोगांचे मूळ कारण अग्नी सांगितलं आहे. त्यामुळे या अग्नीच्या चिकित्सेला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व. धातू मल आणि अग्नी यांची माहिती पाहिल्यानंतर आपण आयुर्वेदामधली रोगाची परीक्षा रोगाची परीक्षा आणि औषधं याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. तर कुठलाही रोग निर्माण झाल्यानंतर आयुर्वेदाने त्याच्या परीक्षा पद्धती सांगितल्या आहेत. तर सर्वप्रथम त्रिविध परीक्षा म्हणजे दर्शन स्पर्शन आणि प्रश्न या 3 परीक्षांद्वारे आपण रोगाची परीक्षा करू शकतो रोगाची परीक्षा करू शकतो. त्यानंतर कुठल्याही व्याधीचा निदान करण्यासाठी आपल्याला हेतू पूर्वरूप रूप उपशय आणि संप्राप्ती या पंचकाचा वापर करावा लागतो. यानंतर औषधांमध्ये एकदम थोडक्यात सांगायचं ठरलं तर शमन औषधी आणि शोधन औषधी या 2 गोष्टींचा अंतर्भाव होतो. शमन औषधीमध्ये आपण पोटातून औषध देतो आणि दोषांना साम्य औषध आणण्याचा प्रयत्न करतो. आणि जे व्याधी फक्त शमन औषधीने जात नाहीत त्यांचे दोष फार प्रमाणात वाढलेले असतात त्या ठिकाणी आपण शोधन चिकित्सा किंवा त्याला पंचकर्म चिकित्सा यामध्ये आपण दोषांना शरीराबाहेर काढण्याची ट्रीटमेंट करतो. आता आपण पंचकर्म चिकित्सा किंवा शोधन चिकित्सा याची माहिती पाहूया. पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे क्रिया.
म्हणजे शरीर शुद्धीच्या ह्या ज्या 5 प्रोसिजर्स आहेत त्याला पंचकर्म म्हणतात। याच्यामध्ये मुख्यतः वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती या 5 कर्मांचा अंतर्भाव होतो। तर ही शोधन चिकित्सा कधी करायची? शमन चिकित्सेने जेव्हा तुमचे दोष साम्य अवस्थेत येत नाहीत, दोष फार प्रकुपित आणि उत्क्लेशित अवस्थेत असतात, त्यावेळेस आपण ही शोधन चिकित्सा किंवा पंचकर्म चिकित्सा करतो। चिकित्सेने दोष साम्य अवस्थेत येतात, परंतु थोडेही कारण घडले तर पुन्हा वृद्धी अवस्थेकडे प्राप्त होतात। अशा वेळेस आपण जर शोधन चिकित्सा केली तर ते पुन्हा साम्य अवस्थेत आल्यानंतर पुन्हा ते वाढण्याची शक्यता फार कमी असते। त्यामुळे शोधन चिकित्सेला विशेष महत्त्व आहे। पंचकर्मातल्या ज्या 5 वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती हे जे 5 प्रकार आलेले आहेत, तर हे कोणतेही दोष वाढल्यानंतर कुठले कर्म करायचे यानुसार ठरते। उदाहरणार्थ वमन हे कर्म मुख्यतः कफ आणि गौणतः पित्त दोषासाठी केले जाते। विरेचन हे कर्म मुख्यतः पित्त आणि कफ दोषासाठी केले जाते। बस्ती हे कर्म वात दोषासाठी केले जाते। नस्य हे ऊर्ध्वजतृगत व्याधीसाठी केले जाते आणि रक्तमोक्षण हे रक्त आणि पित्त विकारांसाठी केले जाते। पंचकर्म कधी करायचे याची आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर पंचकर्म कधी करायचे हे समजून घेण्यासाठी आपण त्याच्या 3 गोष्टींमध्ये त्याची विभागणी करूया। पहिला भाग आहे ऋतूनुसार, दुसरा आहे व्याधीनुसार आणि तिसरा आहे रसायन किंवा वाजीकरण ही चिकित्सा करण्यापूर्वी देहशुद्धी करायची। सर्वात प्रथम ऋतूनुसार तर आपण बघितले तर प्रत्येक ऋतूमध्ये दोषांचा क्षय, प्रकोप, प्रशम हा घडत असतो। तर वातदोष हा वर्षा ऋतूमध्ये प्रकुपित अवस्थेत असतो। यावेळेस तुम्ही जर बस्ती नावाचं कर्म केलं तर त्या वातदोषाचा नाश होण्यासाठी मदत होते। शरद ऋतूमध्ये पित्तदोष प्रकुपित अवस्थेत असते, यावेळेस तुम्ही रक्तमोक्षण आणि विरेचन ही कर्म केली तर वाढलेले पित्त कमी व्हायला मदत होते। आणि वसंत ऋतूमध्ये कफदोष प्रकुपित अवस्थेत असतो, यावेळेस तुम्ही वमन केलं तर तुमचा वाढलेला कफदोष हा कमी यायला मदत होते। यानंतर आपण व्याधीनुसार पंचकर्म, तर आता आपण हे जे ऋतूनुसार पंचकर्म पाहिलं हे स्वस्थ व्यक्तीने करायला काहीच हरकत नाही, कारण त्या ऋतूमध्ये जे दोष वाढलेले असतात ते दोष तुम्ही त्या काळात काढून टाकले तर पुढे होणारे आजार तुम्हाला होणारच नाही। आता जर व्याधीग्रस्त झाला मनुष्य तर कोणत्याही ऋतूमध्ये कुठलेही कर्म करू शकता, परंतु त्यावेळेस तुम्हाला दोष प्रकुपित आणि उत्क्लेशित असणं फार गरजेचं आहे। उदाहरणार्थ पक्षाघाते तु विरेचनम, कामले तु विरेचनम, वातव्याधीमध्ये आपण बस्ती नावाचं कर्म करतो किंवा स्किन डिसीजमध्ये आपण आयुर्वेदाने 5ही कर्म करायला सांगितलेले आहेत। आता रसायन आणि वाजीकरण ह्या 2 गोष्टी करण्यापूर्वी देहशुद्धी करणं गरजेचं असतं। तर रसायन म्हणजे काय? तर तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणं आणि वार्धक्य येऊ देऊ नये यासाठी जी चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे। उदाहरणार्थ आता जे आपण च्यवनप्राश खात असतो तर हे एक वातातपिक रसायन आहे, पण अशी अनेक प्रकारची रसायने आयुर्वेदाने सांगितलेली आहेत की जेणेकरून तुमचं आयुष्य हे दीर्घ होऊ शकतं आणि तुम्ही तरुण म्हणून भरपूर काळ जगू शकता, परंतु हे करण्यापूर्वी तुम्हाला शरीर शुद्धी करण्याची गरज असते। त्यानंतर वाजीकरण म्हणजे वाजी म्हणजे अश्वाप्रमाणे शक्ती प्राप्त करणे, म्हणजेच काय, तुमचं शरीर पुष्ट करणं, बल वाढवणं, इंद्रियांची ताकद वाढवणं आणि संतान उत्पादन क्षमता वाढवणं यासाठी जी चिकित्सा सांगितली ती वाजीकरण चिकित्सा आहे। ही वाजीकरण चिकित्सा करण्यापूर्वीही तुम्हाला पंचकर्माची गरज असते। बीज यांची शुद्धी केली म्हणजेच स्त्री आणि पुरुष या दोघांनाही प्रीकन्सेप्शन म्हणून देहशुद्धी केल्यानंतर एक चांगले अपत्य जन्माला येते। तर आतापर्यंत आपण पंचकर्म कधी करावे याची माहिती पाहिली, परंतु हे पंचकर्म करत असताना काय काळजी घ्यायची याची आपण थोडक्यात माहिती पाहू। आता हे पंचकर्म करत असताना शरीरातील धातूंची झीज होत असते, त्यामुळे हे पंचकर्म करत असताना शक्यतो घरी राहूनच पंचकर्म केले पाहिजे। हे पंचकर्म करत असताना शक्यतो लांबचे प्रवास करू नये, कष्टाची कामे करू नये, उन्हात जाऊ नये, हवेत जाऊ नये, फॅन आणि एसीचा वापर करू नये, दुपारी झोपू नये, रात्री जागरण करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे, काम, क्रोध, मद, मत्सर या गोष्टींचा त्याग करावा, टीव्ही पाहू नये, मोबाईल पाहू नये, फार गप्पा मारू नये, या सर्व गोष्टी पाळून जर तुम्ही पंचकर्म केले तर त्याचे फायदे निश्चितच जास्त दिसतात। ही पंचकर्म करत असताना काय काळजी घ्यायची हे पाहिल्यानंतर आपण ॲक्च्युअल पंचकर्म कसं केलं जातं याची माहिती पाहूया। तर प्रत्येक कर्माची प्रोसेस ही वेगळी आहे, त्यातल्या त्यात वमन आणि विरेचन ही 2 कर्मामध्ये फार साधर्म्य आहे। तर या वमन किंवा विरेचन हे करत असताना सर्वात प्रथम रुग्णाची निवड फार महत्त्वाची गोष्ट आहे। जर रुग्ण निवडताना जर चुकला, त्याच्यामध्ये कफ किंवा पित्त दोषाचा प्रकोप किंवा उत्क्लेश नसेल आणि तुम्ही त्याला कर्म केलं तर त्याच्यामध्ये व्यापत घडण्याची शक्यता असते। त्यामुळे रुग्ण निवडताना सर्वात प्रथम रुग्ण हा फार काळजीने निवडला पाहिजे।
आता रुग्ण निवडल्यानंतर सर्वात प्रथम त्याच्यामध्ये दीपन, पाचन आणि रुक्षण या 3 चिकित्सा करणं गरजेचं आहे. कारण आपण आत्तापर्यंत केलेलं जे अपत्य आहे त्याच्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणात ब्लॉकेजेस तयार झालेले असतात. हे ब्लॉकेजेस बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ही दीपन, पाचन आणि रुक्षण ही 3 गोष्टी करण्याची गरज असते. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर रुग्णाच्या व्याधीनुसार किंवा दोषांच्या कुठला दोष वाढलाय त्यानुसार तुम्ही औषधी तुपाची निवड केली पाहिजे. औषधी तुपाची निवड केले गेल्यानंतर तुम्हाला या रुग्णाला एक साधारणपणे 7 दिवसापर्यंत, प्रत्येक पेशंटमध्ये 7च दिवस तूप देतो असं नसतंय. तर हे तूप किती दिवस द्यायचं हे आयुर्वेदाने हे किती दिवस द्यायचं हे सांगण्यासाठी आयुर्वेदाने काही लक्षणं सांगितलेली आहेत. ती लक्षणं दिसेपर्यंत म्हणजे तुमच्या अधस्तातच निहदर्शनम हे लक्षण दिसलं पाहिजे, तुमच्या उदरगौरव हे दुसरं लक्षण दिसलं पाहिजे, नाडीमध्ये दोषवृद्धी दिसलेली पाहिजे. ही लक्षणं दिसेपर्यंत तुम्ही ते औषधी तूप द्यायचंय. तर हे औषधी तूप आपण साधारणपणे 7 दिवसापर्यंत देऊ शकतो. कोणी पेशंटमध्ये 3 दिवसात लक्षण दिसतील, कोणी पेशंटमध्ये 5 दिवसात दिसतील. तर तुम्ही आधीच ठरवू शकत नाही की या पेशंटला 5 दिवस तूप द्यायचं की 6 दिवस तूप द्यायचंय. त्यानंतर हे अभ्यंतर स्नेह दिल्यानंतर तुम्ही एकतर पेशंटला रोज बाह्य स्नेहन किंवा स्वेदन करू शकता, किंवा वमन झाल्यानंतर तुम्ही एक विराम दिवस जो असतो त्या दिवशी तुम्ही बाह्य स्नेहन स्वेदन देऊ शकता. आणि विरेचनाला 2 दिवस आपण विराम दिवस ठेवतो त्यावेळेस तुम्ही बाह्य स्नेहन आणि स्वेदन देऊ शकता. यानंतर जे प्रधान कर्म सांगितले म्हणजे ॲक्च्युअल कर्म, तर वमन हे कर्म तुम्ही कफाच्या काळात करता. म्हणजे सकाळी तुम्ही 6 ते 7 ला पेशंटला ॲक्च्युअल कर्म चालू झालं पाहिजे. याच्यामध्ये आपण वमनामध्ये औषधी काढा पाजून उलट्यांद्वारे दोष बाहेर काढतो आणि विरेचनामध्ये विरेचक औषधी देऊन तुम्हाला जुलाबावाटे दोष बाहेर काढले जातात. हे 2 वमन आणि विरेचन हे दोन्ही कर्म झाल्यानंतर किंवा ह्या ॲक्च्युअल कर्म झाल्यानंतर आपण जे हे कर्म करतो याच्यामुळे शरीरामध्ये किंवा धातूंमध्ये जी झीज झालेली आहे ती भरून काढण्यासाठी तुम्हाला जो काही आहार द्यायचा आहे तो हलक्यापासून जडापर्यंत द्यायचा आहे. म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवशी फक्त तुम्ही मुगाचं पाणी देता, नंतर तुम्ही त्या मूग आणि पाणी एकत्र देता. वमन आणि विरेचन ही ॲक्च्युअल कर्म झाल्यानंतर याच्यानंतर जे पश्चात कर्म आहे त्याला संसर्जन कर्म म्हणतात. आता हे दोन्ही कर्म केल्यानंतर शरीरामध्ये झीज झालेली असते, धातूंचं बल कमी झालेलं असतं किंवा धातूंची झीज झालेली असते, त्यामुळे जो काही डाएट दिला जातो त्याला संसर्जन कर्म म्हणतात. याच्यामध्ये आपण हलक्या आहारापासून जड आहारापर्यंत त्याची योजना केलेली असते. आता वमन आणि विरेचन याची माहिती पाहिल्यानंतर आपण बस्ती चिकित्साकडे जाऊयात. तर बस्ती चिकित्सा म्हणजे पूर्वी एनिमा देण्यासाठी प्राण्याच्या बस्तीचा म्हणजे मूत्राशयाचा वापर करत असत, म्हणून याला बस्ती चिकित्सा म्हटले आहे. या बस्तीचे 2 प्रकार आहेत, एक अनुवासन बस्ती आणि एक आस्थापन बस्ती. तर व्याधीनुसार किंवा रुग्णाच्या बल याच्यानुसार 8 दिवस, 15 दिवस, 31 दिवस अशी याची योजना केलेली असते. याच्यामध्ये तेलाचे आणि काढ्याचे बस्ती दिलेले असतात आणि मगाशी सांगितलेले वमन किंवा विरेचनाचे जे नियम आहेत ते इथे देखील पाळायला लागतात. विरेचन बस्तीनंतर नस्य नावाचं जे कर्म आलेलं आहे हे बहुतांशी ऊर्ध्वजत्रुगत व्याधीत केलं जातं. तर या नस्य कर्मामध्ये नाकात औषध सोडणे याला नस्य म्हणतात. याचे शमन नस्य, ब्रुवन नस्य, विरेचन नस्य असे ढोबळमानाने 3 प्रकार पडतात. नंतर जे रक्तमोक्षण हा 5वा प्रकार सांगितलेला आहे. रक्तमोक्षण हे मुख्यतः पित्त आणि रक्तविकारांवर केलं जातं. तर ऑक्टोबर महिन्यात किंवा शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो, त्या काळात निरोगी मनुष्याने रक्तदान करण्याच्या ऐवजी औषधी स्नेहपान घेऊन अशा प्रकारे जर रक्तमोक्षण केलं तर त्याच्यातले शरीरामधले रक्त आणि पित्ताची विकृती नष्ट व्हायला मदत होते. आणि बाकीचे पित्ताचे आणि रक्ताचे विकार असतील त्यावेळेस तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये त्या दोष जर प्रकोपित आणि उत्क्लिष्ट असतील तर रक्तमोक्षण करू शकता. या रक्तमोक्षणाचे आयुर्वेदाने 4 प्रकार सांगितलेत: शृंग, आलाबू, जलौका आणि सिरावेद. तर त्यातला जलौका हा जो रक्तमोक्षणाचा प्रकार आहे किंवा त्याला जळू लावणे असे जे म्हणतात, हे स्थानिक दृष्टी जेव्हा असेल तुमची त्यावेळेस त्या ठिकाणी त्या स्थानिक भागापुरती रक्ताची शुद्धी करण्यासाठी हा जलौकाचरणाचा प्रकार केला जातो. आणि ज्यावेळेस दोष हे सर्व शरीरगत आहेत त्यावेळेस सिरावेद नावाचा रक्तमोक्षण केलं जातं. परंतु हे रक्तमोक्षण करण्यापूर्वी तुम्हाला औषधी तूप पिणं हे फार गरजेचं असतं. तर आतापर्यंत आपण पंचकर्म कधी करावे, कोणी करावे, पंचकर्म म्हणजे काय, पंचकर्माचे प्रकार, त्यानंतर घ्यायची काळजी आणि ॲक्च्युअल पंचकर्म कसं करतात याची थोडक्यात माहिती पाहिली.
आता हे पंचकर्म केल्यानंतर शरीरात काय बदल घडतात याची आपण माहिती घेऊया. तर चरकाचार्यांनी पंचकर्म केल्यानंतर शरीरात काय बदल घडतात ते सांगितलं आहे. मलापहम, रोगहरम, बलवर्ण प्रसादनम, पित्वा संशोधनम, सम्यक आयुष्या युज्यते चिरम असं चरकाचार्यांनी सांगून ठेवलं आहे. म्हणजेच दोष आणि मल यांचं निर्हरण करण्यासाठी, दोषांचा नाश करण्यासाठी, बलवृद्धी करण्यासाठी, वर्णप्रसादन करण्यासाठी आणि तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त करून देण्यासाठी या पंचकर्माचे फायदे होतात. तर आत्तापर्यंतच्या सेगमेंटमध्ये आपण पंचकर्म कधी करावे, कोणी करावे, त्याचे फायदे काय याची माहिती घेतली. पण पंचकर्माचे तोटेही आहेत का याचीही माहिती पाहूयात. तर पंचकर्माचे तोटे असे काही नाही आहेत, परंतु चुकीच्या पद्धतीने जर पंचकर्म केलं, म्हणजे तुम्ही पेशंटला पंचकर्माची गरज नाही आहे आणि तरीही तुम्ही जबरदस्तीने त्याला कर्म केलं तर त्याच्यामध्ये व्यापत घडण्याची शक्यता असते. वेगळ्या दोषासाठी चिकित्सा केली, शोधन चिकित्सा केली तरीही व्यापत घडण्याची शक्यता असते. त्यानंतर रुग्णाने जे नियम पाळायचे ते त्यांनी जर न पाळून हे पंचकर्म केलं तरीही व्यापत घडण्याची शक्यता किंवा कॉम्प्लिकेशन्स घडण्याची शक्यता असते. तर आयुर्वेदाने स्नेहन, स्वेदन, नस्य, बस्ती, वमन, विरेचन या प्रत्येकाचेच अयोग किंवा अतियोगाची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. यालाच आपण कॉम्प्लिकेशन्स म्हणूयात. त्याच्यामध्ये साधारणतः आत्मान, हृदग्रह, गात्रग्रह, स्तंभ यासारखी अनेक प्रकारचे व्यापत सांगितलेत आणि त्यांची चिकित्साही सांगितलेत. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की हे पंचकर्म करत असताना ती एक दुधारी तलवार आहे. तिचे फायदे जेवढे आहेत तेवढे तोटेही फार वाईट आहेत. त्यामुळं सगळे नियम पाळून चांगल्या वैद्याकडे हे पंचकर्म तुम्ही केलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी आता आयुर्वेद आणि पंचकर्म याची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला. पण या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावर कॉल करून निश्चित विचारू शकता.